नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. SRC इंदाने विद्यालयाच्या ऑनलाईन अध्यापनाच्या वर्गामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण या ऑनलाईन अध्यापनाच्या वर्गात इयत्ता 10वी गणित भाग 1 या विषयाला सुरुवात करणार आहोत. या व्हिडिओमध्ये या सत्रामध्ये आपण कोणकोणत्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणार आहोत, कोणकोणत्या मुद्द्यांची चर्चा करणार आहोत ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे. यात पहिला जो मुद्दा आहे जो आपण कव्हर करणार आहोत, तर इयत्ता 9वी आणि 10वीचा हा जो अभ्यासक्रम आहे, तर हा 2 वर्षाचा एक अभ्यासक्रम असतो. याविषयी आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर दुसरा मुद्दा आपण कव्हर करणार आहोत की इयत्ता 10वीच्या गणित भाग 1 मधील प्रकरणनुसार प्रकरणनिहाय गुणविभागणी कशा पद्धतीने केलेली आहे, तर ती आपण पाहणार आहोत. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तो म्हणजे मूल्यमापन. या गणित विषयाचं मूल्यमापन कशा पद्धतीने, तर ते आपण पाहणार आहोत. आणि या व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत प्रश्नपत्रिकेचे स्वरूप. चला मग आपण पहिल्या मुद्द्याला सुरुवात करू. 9वी आणि 10वी हा एक 2 वर्षाचा एकत्र अभ्यासक्रम कसा आहे, ज्याचं 1 वर्ष तुम्ही आता संपवलेलं आहे. मग त्या 1 वर्षात जो अभ्यास आपण केलेला आहे, तर त्याचा पुढील भाग, त्याची पुढील पायरी आता 10वीत कशा पद्धतीने, तर या प्रकरणांच्या नावावरून तुम्हाला कळेल. आता बघा, 10वीचं पहिलं प्रकरण तुम्हाला दिसतंय की 2 चलातील रेषीय समीकरण. 10वीचं पहिलं प्रकरण तुम्हाला दिसतंय 2 चलातील रेषीय समीकरण. हेच 9वीमध्ये आपण द्वितीय सत्रात पाहिलं होतं, 5वं प्रकरण 2 चलातील रेषीय समीकरणे. म्हणजे 9वीत आपण या प्रकरणामध्ये ज्या ज्या संकल्पनांची माहिती घेतली, जो जो भाग आपण पाहिला, तर त्याचा पुढील भाग, त्याची पुढची पायरी आता आपण 10वीत पाहणार आहोत. त्यानंतर 10वीतलं 4थं प्रकरण बघा, अर्थनियोजन. 9वीमध्ये सुद्धा 6वं प्रकरण दिलेलं आहे, अर्थनियोजन. म्हणजे 9वीत आपण या प्रकरणात जी जी माहिती पाहिली, त्याचा पुढील भाग, त्याची पुढची पायरी आपण 10वीत पाहणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीने हा 9वी आणि 10वी एक प्रकारचा लिंक असलेला कनेक्टेड अभ्यासक्रम आहे. तसंच पुढचं 6वं प्रकरण बघा, 10वीमधलं 6वं प्रकरण तुम्हाला दिसतंय सांख्यिकी. 9वीत सुद्धा 6वं प्रकरण आहे सांख्यिकी, 7वं प्रकरण. म्हणजे 9वीत आपण सांख्यिकीच्या जो अभ्यासक्रम आपण अभ्यासलेला आहे, ज्या संकल्पना संज्ञा आपण पाहिलेल्या आहे, त्याचा पुढील भाग आपण 10वीच्या सांख्यिकीमध्ये पाहणार आहोत. म्हणजे हे 3 प्रकरणांची नावं तर तुम्हाला सारखेच दिसत आहे. शिवाय 10वीतलं दुसरं जे प्रकरण आहे वर्ग समीकरण, तर हा आपण बहुपदी याचा पुढचाच भाग आहे. बहुपदीमध्ये आपण वर्गीय बहुपदी पाहिली. वर्गीय बहुपदी म्हणजेच वर्ग समीकरण. म्हणजे वर्गीय बहुपदीला आपण समीकरणाच्या रूपात लिहिलं तर त्याला वर्ग समीकरण म्हणतात. म्हणजेच एका पद्धतीने 9वीत जो आपण अभ्यासलेला आहे, तर त्याच्याशीच रिलेटेड, त्याच्याशीच कनेक्टेड त्याचा पुढचा जो भाग आहे तो आपण 10वीत पाहणार आहोत. म्हणजे असं नाही की 10वीमध्ये खूप नवीन अभ्यास असेल आणि वेगळा असेल, असं काही नाही आहे. फक्त संभाव्यता आणि अंकगणिती श्रेणी, तर हे 2 जे प्रकरण आहे, तर हेच आपण 10वीत थोडे नवीन असणार आहे. म्हणजे पूर्णतः नवीनही नाही, कारण त्याच्या खालील इयत्तांच्या गणिताशी संबंध हा असतोच. त्यानंतर बघा, आपला दुसरा मुद्दा होता की गणित 1 या विषयाचा घटकनिहाय प्रकरणनिहाय गुणविभागणी. एकूण आपल्याला या 10वीच्या वर्षामध्ये गणित 1चा 6 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे. त्यात बघा, पहिलं प्रकरण आपल्याला अभ्यासायचं आहे ते 2 चलातील रेषीय समीकरण. 2 चलातील रेषीय समीकरण हे 12 मार्कांसाठी आपल्याला परीक्षेला विचारलं जाणार आहे. म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये या प्रकरणावरील 12 गुणांचे उदाहरणे किंवा प्रश्न असतील. त्यानंतर
दुसरं जे प्रकरण आहे वर्ग समीकरण, ते सुद्धा 12 गुणांसाठी परीक्षेत विचारलं जाणार आहे. म्हणजे प्रश्नपत्रिका ही 40 गुणांची असते आणि विकल्पासह 60 गुणांची असते. म्हणजे ऑरचे जे प्रश्न असतात त्यांच्यासह 60 गुणांची प्रश्नपत्रिका असते. 60 गुणांपैकी आपल्याला 40 गुणांचा हा पेपर लिहायचा असतो. तर त्या 60 गुणांमध्ये 12 गुण हे पहिल्या प्रकरणासाठी आणि 12 गुणांचे प्रश्न हे दुसऱ्या म्हणजे वर्ग समीकरण या प्रकरणासाठी असणार आहे. त्यानंतर तिसरं जे प्रकरण आहे अंकगणिती श्रेणी, तर अंकगणिती श्रेणी हे 8 गुणांसाठी विचारलं जाणार आहे. चौथं प्रकरण अर्थनियोजन, हे सुद्धा 8 गुणांसाठीच आपल्याला परीक्षेसाठी विचारलं जाणार आहे. संभाव्यता हे प्रकरण सुद्धा 8 गुणांसाठी. म्हणजे हे तिघं प्रकरणं अंकगणित श्रेणी, अर्थनियोजन आणि संभाव्यता हे तिन्ही लहान लहान प्रकरणं आहेत. तर हे 8-8 गुणांसाठी परीक्षेला यांच्यावर आधारित प्रश्न असणार आहे. त्यानंतर 6वं जे प्रकरण आहे तर ते 12 गुणांसाठी आपल्याला विचारलं जाणार आहे. म्हणजे थोडक्यात काय की 3 प्रकरणं 8-8 गुणांसाठी आणि उरलेली 3 प्रकरणं हे 12-12 गुणांसाठी परीक्षेला विचारले जाणार आहे. असे एकूण 60 गुणांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक प्रकरणाचं कसं महत्त्व आहे तर ते आपल्याला या आराखड्यावरून दिसतंय. म्हणजे आपल्याला कोणत्या प्रकरणाचा किती अभ्यास करायचा, कोणत्या प्रकरणाला किती महत्त्व द्यायचं, तर ते याच्यावरून आपल्याला कळतं आहे. यानंतर पुढचा मुद्दा आहे आपला की गणित विषयाचे मूल्यमापन. गणित विषयाचे मूल्यमापन हे कशा पद्धतीने असणार आहे तर हे या समोर आपण स्क्रीनवर पाहतोय की मूल्यमापन योजना, लेखी परीक्षा गणित भाग 1 आणि गणित भाग 2 या दोन्ही विषयांची 40-40 गुणांची लेखी परीक्षा ही होईल. 40 आणि 40 80 आणि 20 गुणांचे अंतर्गत मूल्यमापन, असा एकूण पूर्ण गणित विषय हा 100 गुणांसाठी आहे. 40-40 गुणांचे जे पेपर ते बोर्डाचे पेपर असणार आणि 20 गुण जे ते शाळेतून वर्षभराचे आपले जे कामकाज आहे, म्हणजे याचे 2 भाग केलेले या अंतर्गत मूल्यमापनाचे गृहपाठाचे 10 गुण आणि प्रात्यक्षिकाचे 10 गुण. वर्षभर आपण घेत असलेले म्हणजे दोन्ही गणित भाग 1 आणि गणित भाग 2 दोन्हींचे एकूण जे गृहपाठ आपण घेणार, उदाहरणार्थ 5-5 गृहपाठ घेतले तर त्यांची सरासरी काढून त्याचं 10 पैकीचं रूपांतर करून ते 10 गुण 20 पैकी ते 10 गुण तुम्हाला गृहपाठाचे असणार आहे. आणि वर्षाच्या शेवटी गणित विषयाचं प्रॅक्टिकल म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षा होईल. म्हणजे वर्षभराच्या गणित विषयाच्या जे आपण ॲक्टिव्हिटी किंवा कृती करतो तर त्याचं प्रात्यक्षिक परीक्षा ही, आणि या प्रात्यक्षिक परीक्षेतून 10 गुण तुम्हाला मिळतील. तर असे गृहपाठाचे 10 गुण आणि प्रात्यक्षिकाचे 10 गुण असे 20 गुणांचं अंतर्गत मूल्यमापन असणार आहे. म्हणजे 20 गुण तुम्हाला शाळेतून मिळतील आणि लेखी परीक्षेचे 2 पेपरांचे 80 गुण, असा 100 गुणांचा हा आपला पेपर असणार आहे.